29 तारखेला अंतरवालीतून उपोषण करणार, प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार, जरांगे पाटलांचा थेट इशारा. तर फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आक्रमक. मुंबईमध्ये महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड्स हटवले. वारंवार वादात सापडल्याने महापौरांकडून आता सावध भूमिका. महापौर निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड्समुळे रस्ता ब्लॉक झाला होता. बॅरिकेड्स लावून रस्ता अडवू नये, मोकळा करावा, ठाकरे सेनेची मागणी होती. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत भाजपचा महाविकास आघाडीला धक्का. ठाकरेंचे 9, काँग्रेसचा 1 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार. सोलापूरमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलणार. बीडमध्ये राष्ट्रवादीतील नाट्यमय राजकारण पुन्हा चव्हाट्यावरती. बीड नगर परिषदेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांची डोकेदुखी वाढली. नागपूरमधील आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा. वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना प्रश्न. भाजप नेत्यांच्या पत्रावर खोल्या दिल्याचा आरोप आहे. या 60 खोल्यांमध्ये एसआयआरचं काम करणारे विद्यार्थी राहत असल्याचाही आरोप आहे. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. मराठीबाबत कोणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा. आता पुन्हा एकदा बघूयात न्यूज टॉप 9. मराठीमध्ये ओटीपी सांगितल्यानं कॅब चालक भडकला. व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांचा तीव्र संताप. मराठी भाषेचा वाद असतानाच कॅब चालकाचा मुजोरपणा समोर. पनवेल JNPA परिसरातील अवजड वाहनांचा बंदोबस्त करा. 8 दिवसात अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मनसे बंदोबस्त करेल. संदीप देशपांडे यांचा परिवहन अधिकाऱ्यांना इशारा. कल्याण डोंबिवलीतील 2 वादग्रस्त इमारतींमुळे केडीएमसी प्रशासन पुन्हा चर्चेत. डोंबिवलीच्या ठाकुर्लीमध्ये 14 मजल्यांची मंजुरी असताना 21 मजल्यांची इमारत उभारल्याचा आरोप आहे. विरोधी नगरसेवक आक्रमक. सभागृहामध्ये अधिकाऱ्याला धारेवर धरणार. निलंबनाची मागणी.